नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे स्त्री व पुरुष वंध्यत्व आणि त्यावरील उपचार. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहन पालशेतकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर रोहन पालशेतकर हे प्रसूतीशास्त्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व विशेष तज्ज्ञ म्हणून नवी मुंबईतील वाशी येथे गेले 11 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं डी.वाय. पाटील ब्लूम IVF सेंटर आणि पालशेतकर पाटील नर्सिंग होम ओपेरा हाऊसमध्ये क्लिनिक आहे. त्यांनी 2015 मध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठातून MS प्रसूती आणि स्त्रीरोग आणि 2010 मध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठातून MBBS पूर्ण केलं. ते इंडियन मेडिकल असोसिएशन IMA चे सदस्य देखील आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न ऑफकोर्स, वंध्यत्व म्हणजे काय? तर वंध्यत्व म्हणजे आपण जेव्हा बघतो त्याला, ते ह्याचं 3 कारणं असू शकतात. एक पुरुषामध्ये प्रॉब्लेम असतो, दुसरं महिलामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तिसरं कधी कधी काहीच कारण नाही असू शकतो. पण जेव्हा आम्ही डिवाईड करतो हे वंध्यत्व, तर आम्ही ह्यांना बोलतो की हे 30% पुरुषामध्ये त्रास असतो, 30% महिलामध्ये त्रास असतो. 30% केसेस जे असतात हे दोघे महिला आणि पुरुषामध्ये दोघांमध्ये त्रास असू शकतात. आणि 10% केस जे असतं तेव्हा आपण बघतो की त्याच्यामध्ये फक्त काहीच कारण नसतं तरी पण प्रेग्नन्सी थांबत नाही. आता आपण बघायला गेलो तर WHO म्हणजे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांनी असं सांगितलं आहे की वंध्यत्व म्हणजे जेव्हा एक कपल ॲटलिस्ट 1 वर्षासाठी ट्राय करत आहे तर तेव्हा आपण त्यांना बोलतो की वंध्यत्व आहे. तर आता आपण जेव्हा ह्याला आपण पुढे बघायला जातो तर ते वयामध्ये पण आम्ही आता पुढे डिवाईड करतो. तर आता 35च्या खाली जे असतात पुरुष किंवा महिला, तर त्यांना आम्ही सांगतो की त्यांना ॲटलिस्ट 1 वर्षासाठी ट्राय करायला पाहिजे. पण आता 35च्या वर असले महिला, तर मग त्यांना आम्ही सांगतो की फक्त 6 महिन्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. नाही झालं तर मग तुम्हाला डॉक्टरकडे पुढे जायला पाहिजे. आता पुरुषामध्ये आणि महिलामध्ये काय त्रास होतो ते पण आता आपल्याला बघायला पाहिजे. आपण पहिलं पुरुषांचं फक्त सांगितलं तर ते मेनली धातूच्या कारण असतं. तर जेव्हा पण आम्ही पुरुषांचं टेस्टिंग करतो तेव्हा आम्ही त्यांना धातूचं टेस्ट करायला सांगतो, म्हणजे सीमेन अनालिसिस. त्याच्यामध्ये पण आपल्याला वेगळे वेगळे पॅरामीटर्स बघायला लागतात. एक असतं की धातूचं काउंट, दुसरं असतं धातूचं मोटिलिटी म्हणजे त्याची हलण्याची ताकद, आणि तिसरं असतं की किती नॉर्मल धातू असतात. तर जेव्हा आपण काउंट बघायला जातो तर आपल्याला ॲटलिस्ट 15 मिलियन काउंटचं हे पाहिजे असतं धातू. मग मोटिलिटी जेव्हा बघायला लागतो तर तेव्हा अराऊंड 38% मोटिलिटी पाहिजे, आणि आपल्याला फक्त 4% नॉर्मल स्पर्म्स लागतात. पण ह्याच्यामध्ये काय पण प्रॉब्लेम आलं तर मग आपल्याला त्याप्रमाणे बघायला लागतं की हे काय कसला प्रॉब्लेम आहे पुरुषामध्ये. आता महिलामध्ये जरा थोडंसं कॉम्प्लेक्स असतं, कारण ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला चालू करायला लागतं पिशवीबद्दल, मग पिशवीच्या तोंडाबद्दल, मग आपलं नळ्यांबद्दल, पिशवीचे जे ट्यूब्स, फलोपियन ट्यूब्स आपण बोलतो त्याच्याबद्दल, आणि मग अंडाशयामध्ये पण. आता अंडाशयामध्ये चालू करायला लागलं तर मग एक आहे PCOS, मग एंडोमेट्रिओसिस, असे वेगळे वेगळे प्रकारचे कारणं असू शकतात. मग वयामुळे अंड्याची ताकद पण कमी होऊ शकते. आणि मग आपण पिशवीमध्ये बघायला गेलो तर कधी कधी फायब्रॉइड्स असू शकतात, कधी कधी पिशवीमध्ये सूज होऊ शकते, त्याला अडिनोमायोसिस बोलतो, आणि कधी कधी पडदा पण होऊ शकतो, ज्याच्या कारण आपल्याला हे वंध्यत्व होऊ शकतं. आणि कधी कधी पिशवीच्या तोंडात प्रॉब्लेम असू शकतो, जसं म्हणजे पिशवीचं तोंड एकदम टाईट असू शकतं, किंवा मग पिशवीच्या तोंडामध्ये जागा नसते ते धातू वर जायला आणि प्रेग्नन्सी थांबवायला. बरोबर. डॉक्टर रोहन, या वंध्यत्व येण्यामागे नेमकी कोणती कारणं असतात? तर जेव्हा पण कारणं, आता मी जसं बोललो होतो, आपलं PCOS जे मी पाहिलंय ते सगळ्यात कॉमन कारण असतं की PCOS हे ऑलमोस्ट 30 ते 40% आम्ही केसेस जे बघतो क्लिनिकमध्ये ते एक PCOS असतं. दुसरं कारण एंडोमेट्रिओसिस. तिसरं कारण असतं की आपले जे नळ्यांबद्दल आपण बोललो होतो ते नळ्या ट्यूब्स ब्लॉक्ड असतात. तर ते ट्यूब्स ब्लॉक्ड असलं की मग धातूंना अंड्यापर्यंत पोचायचा चान्स नसतो आणि प्रेग्नन्सी नाही थांबू शकत. मग पुरुषांमध्ये पण बघायला गेलो तर मग स्मोकिंग जे आहे, ड्रिंकिंग जे आहे, त्याच्यामुळे पण धातूचं जे काउंट असतं ते कमी होऊ शकतं. आणि आता अजून पण काही दुसरे नशा असले तर त्याच्यामुळे पण हे असू शकतं. तिसरं, आपण लॅपटॉपवर एवढं काम करतो,
ऑफिस जॉबमध्ये, IT जॉबमध्ये, तर लॅपटॉप पण आपण मांडीवर ठेवला आणि काम करत असलो तर त्याच्यामुळे पण ते वाढू शकतं. मग लोक जे गरम जागेत काम करतात किंवा स्टीम, सॉना जास्ती घेतात, त्यांना पण असा प्रॉब्लेम होऊ शकतो की धातूचा काउंट कमी होऊ शकतो. मग हे आणि मग महिलांमध्ये पण बघायला गेलो तर इन्फेक्शन्स, कारण TB पण एक मोठं कारण आहे ज्याच्यामुळे हे व्यंधत्व थांबू शकतं. वय सगळ्यात मोठं कारण आहे ज्याच्यामुळे व्यंधत्व वाढतं, कारण जसं वय वाढत जातं आपल्या अंड्याची ताकद जी आहे ती कमी होत जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला बघायला लागतं की अंडाशयाची जी ताकद जसं वय वाढतं ती कमी झाली तर मग प्रेग्नन्सीचे चान्सेस पण जे आहेत ते कमी होत जातात. तर आपल्याला हे थोडी कारणं जरा थोड्या डोक्यात ठेवायला लागतात जेव्हा आपण बघायला जातो की कारणं काय असू शकतात. बरोबर. डॉक्टर, एग बँकिंग ही काय कॉन्सेप्ट आहे? एग बँकिंग म्हणजे काय असतं नेमकं? तर जेव्हा आपण एग बँकिंगबद्दल बोलतो, आता जसं मी सांगितलं की वय सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रेग्नन्सीमध्ये. तर जेव्हा आपण वयाचं बघायला जातो तर वय काय असतं की जसं वय वाढत जातं आपल्या अंड्याची ताकद कमी होते. तर एग बँकिंग म्हणजे जे स्त्रिया ज्यांना प्रेग्नन्सी लवकर नाही ठेवायची आहे किंवा त्यांचं लग्न लेट होतं काय पण कारणासाठी, त्यांना करिअरवर फोकस करायचं आहे किंवा इवन लग्न झालं आणि मग करिअरमुळे किंवा अभ्यास करायच्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी थोडी लेट ठेवायची आहे, पण त्यांना ॲट द सेम टाईम त्यांची फर्टिलिटी म्हणजे बेबी होण्याचे चान्सेस ठेवायचे आहेत, तर ते हे एग बँकिंगसाठी जाऊ शकतात. तर एग बँकिंग म्हणजे काय की एग बँकिंग जे प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इंजेक्शन्स देतो अराउंड 10 ते 12 दिवसासाठी. त्याच्यामध्ये जेवढी जास्ती अंडी आपण वाढू शकतो अंडाशयामध्ये ती वाढवतो आणि मग एक वेळा अंडी ही पूर्ण साईजची झाली की मग आम्ही ते अंडाशय ते अंड जे आहे ते अंडाशयावरून काढतो सोनोग्राफीज थ्रू. आपल्याला काही चिरा विरा काहीच नाही लागत आणि हे जी अंडी काढतो ते आम्ही फ्रीज करून ठेवतो. म्हणजे सपोज एक महिलांनी 28च्या वयाला डिसाईड केलं की मला एग फ्रीजिंग करायचं आहे आणि मग ते डिसाईड करतात की त्यांना 35च्या वयाला प्रेग्नन्सी ठेवायचं आहे. ते ॲब्सल्युटली नॅचरली ट्राय करू शकतात प्रेग्नन्सी, पण मग जे सपोज त्यावेळी प्रेग्नन्सी नाही थांबली तर जे अंडे त्यांनी 28 वयाला फ्रीज केले होते ते वापरून आपण प्रेग्नन्सी होऊ शकते. आणि बेस्ट पार्ट आहे की हे जे अंडी आहेत त्यांचं वय 28च राहतं, ते 7 वर्षांनी मोठे नाही होत. तर त्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सीचे जे चान्सेस आहेत ते इम्प्रूव्ह होतात. एक एक्झाम्पल आहे, कारण ह्यांनी जे डायना हेडन आहेत ते मिस वर्ल्ड होते. इनफॅक्ट ते पहिले होते ज्यांनी प्रॉबेबली सोशल रिझनसाठी त्यांची अंडी फ्रीज केली होती. त्यांनी खूप ओपनली ह्याच्याबद्दल बोलले आहेत, कारण त्यांनी अंडी फ्रीज केली अराउंड 31 किंवा 32 वर्षावर, कारण त्यांच्याकडे राईट पार्टनर नव्हता. पण त्यांना राईट पार्टनर भेटला जेव्हा ते 40 वर्षाचे होते. तर त्यांनी जी अंडी 8 वर्षापूर्वी फ्रीज केली होती त्यांनी मूल पाळलं. तर ह्या एग फ्रीजिंगमुळे आम्ही बोलतो की हे फर्टिलिटी इन्शुरन्ससारखं होऊन जातं आणि एक ऑपॉर्च्युनिटी देते की एक महिलाला स्वतःला एम्पावर करायला आणि डिसिजन घ्यायला की त्यांना फॅमिली केव्हा पाहिजे. बरोबर. डॉक्टर, या वंध्यत्वावर नेमकं मग तुम्ही कशा पद्धतीने उपचार करता? यावर काय सोल्युशन आहे? तर जेव्हा आपण व्यंधत्व ह्याच्यावर बोलतो की आता आपल्याकडे वेगळे वेगळे ट्रीटमेंट्स आहेत. आता प्रॉब्लेम काय आहे की मोस्ट लोकांना असं वाटतं की व्यंधत्व आहे तर आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीसाठी डिरेक्टली जायचं आहे. टेस्ट ट्यूब बेबी डेफिनेटली एक पार्ट आहे, पण ते युजली एक लास्ट स्टेप असतं. तर जनरली आमच्याकडे जेव्हा कपल्स येतात, जे यंग कपल्स येतात असे अराउंड 25 ते 30 वर्षाचे आणि त्यांना प्रेग्नन्सी नाही थांबली आहे 3-4 वर्षासाठी, तर आम्ही जनरली त्यांना औषधं देऊन टॅबलेट्स देऊन त्यांची अंडी वाढवतो आणि त्यांना नॅचरलीच ट्राय करायला सांगतो आणि ह्याच्यामध्ये त्यांना सक्सेस रेट्स पण भेटतात. पण सपोज 4-5 वर्षामध्ये प्रेग्नन्सी ते नॅचरली ट्राय करतात आणि नाही झालं आहे तर मग आम्ही त्यांना एक IUI ट्रीटमेंटचं सजेशन देतो. हे IUI ट्रीटमेंट काय असतं की IUI ट्रीटमेंटमध्ये आम्ही अंडी वाढवतो. अंडी एक वेळा वाढली की मग आम्ही त्यांच्या मिस्टरांचं धातू घेतो, ते आम्ही लॅबमध्ये अजून स्ट्रॉंग करतो. म्हणजे आम्ही लॅबमध्ये घेऊन त्याला थोडं पोषक देऊन त्यांचं फर्टिलिटी पोटेन्शियल म्हणजे त्यांना ते धातू अंड्यामध्ये जाऊन बच्चू तयार करण्याचं पोटेन्शियल वाढवतो आणि त्याच्यानंतर आम्ही ते धातू जे पिशवीमध्ये सोडतो. तर त्याच्याने आपले सक्सेसचे चान्सेस जे नॅचरल प्रेग्नन्सीच्या पेक्षा ऑलमोस्ट 3 गुण वाढतात. म्हणजे नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये फक्त 5 ते 6% प्रेग्नन्सी रेट असते, पण IUI मध्ये ऑलमोस्ट 15 ते 18% पर्यंत जातं.
हे पण सक्सेसफुल नाही झालं तर मग आम्ही विचार करतो की IVFसाठी जायला. आता जसं मी एग बँकिंगबद्दल बोललो होतो, IVFमध्ये आम्ही काय करतो की 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स देतो आणि ते एक वेळा अंडी पूर्ण वाढली की मग आम्ही ही अंडी सोनोग्राफी थ्रू बाहेर काढतो. पण मग आम्ही तुमच्या मिस्टरांचं धातू घेऊन ते आम्ही अंड्यामध्ये इंजेक्ट करतो आणि आम्ही बच्चू लॅबमध्येच तयार करतो आणि ते तयार बच्चू मग 3 दिवस किंवा 5 दिवसानंतर पिशवीच्या आत टाकतो. तर त्याच्यामुळे ऑलमोस्ट सक्सेस रेट ऑलमोस्ट 50 ते 60% म्हणजे ऑलमोस्ट नॅचरल प्रेग्नन्सीच्या पेक्षा 10% वाढतं. ह्याच्यामध्ये पण आपल्याला एवढा चान्सेस सक्सेसचा आहे की वी आर एबल टू म्हणजे ज्यांना ऑलमोस्ट नो होप होती त्यांना आम्ही होप देऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये पण थोडे ड्रॉबॅक्स असतात की अजून काय कारण म्हणजे अंड्याची ताकद कमी असली किंवा धातूची ताकद कमी असली तर मग आपल्याला वेरियस अजून टेक्नॉलॉजीज पण आपण वापरून त्यांना सक्सेसचे चान्सेस देऊ शकतो. बरोबर. डॉक्टर PCOSचे आता प्रमाण वाढत चाललेलं आहे, तर याचे जे पेशंट्स आहेत तर त्यांना IVFची गरज असते का? तर आता पण हे PCOS जे आहे जसं तुम्ही बोलला की PCOS मध्ये IVF ते हे सगळ्यात मोठी मिसनॉमर किंवा हे एक भूल आहे जी लोकांना असं वाटतं की PCOS असल्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी कधी थांबू नाही शकत. PCOS एक असा कंडिशन आहे ज्याच्यात आपल्याला अंडे जे असतात जी तयार होतात ती कच्ची असतात आणि क्वालिटी अंड्याची पुअर असते. पण त्याचा अर्थ नाही की आपल्याला प्रेग्नन्सी नॅचरली नाही थांबू शकत. इनफॅक्ट PCODमध्ये आम्ही जनरली त्यांना कपलला सांगतो की डाएट आणि एक्सरसाइजनी आपण हे PCODचा जो त्रास आहे तो आम्ही कमी करू शकतो. आम्ही ऑब्व्हियसली एज डॉक्टर्स गोळ्या देतो, पण जेव्हा आपण त्यांना नॅचरली ट्राय करायला सांगतो गोळ्या देऊन त्यांना डाएट आणि एक्सरसाइजनी पण स्वतःच थांबू शकते प्रेग्नन्सी. सपोज PCODमध्ये तुम्ही डाएट आणि एक्सरसाइजनी नाही होत असलं तर मग सिम्पल टॅबलेट्स देऊन तुमचे अंडे आम्ही वाढवतो, क्वालिटी इम्प्रूव्ह करतो आणि तुम्हाला नॅचरलीच ट्राय करायला सांगतो. आणि ह्याच्यानी प्रेग्नन्सी इनफॅक्ट खूप वेळा आम्ही पाहिली आहे की डाएट आणि एक्सरसाइजनीच इम्प्रूव्ह होते. आणि सपोज डाएट एक्सरसाइज नाही झालं तर मग आपल्याकडे ऑलवेज IUIचा ऑप्शन किंवा IVFचा ऑप्शन असतो, ज्याच्यानी आपल्याला प्रेग्नन्सीचे चान्सेस पण खूप वाढू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला चान्स भेटतो की ते प्रेग्नन्सी थांबवायचा. आणि ऑलमोस्ट PCOSमध्ये सक्सेस रेट्स खूप चांगले असतात कारण हे पेशंट्स मेडिसिन्स, डाएट आणि एक्सरसाइजनी ब्युटिफुली रिस्पॉन्ड करतात. नक्कीच. डॉक्टर, जे लोक IVF करतात, सतत IVF करून पण त्यांना जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा लोक आणि अबॉर्शन पण सतत होत असेल तर अशा लोकांसाठी काय उपचार आहेत? ओके, तर आता हे एक एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण आमच्याकडे खूप पेशंट्स येतात ज्यांचे रिपीटेड IVF फेलियर्स येतात. तर रिपीटेड IVF फेलियर्स म्हणजे ॲटलिस्ट 2 IVF केलेत पण प्रेग्नन्सी नाही थांबली आहेत. आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कारण असतात आणि आपल्याला ते कारण शोधायचे एकदम गरजेचं आहे. आता खूप ब्लड टेस्ट आलेत जे आम्ही करतो ज्याच्याने आम्हाला कळतं की बघतो की महिलाचं शरीर ते एम्ब्रिओला तर रिजेक्ट नाही करत आहे ते आपल्याला बघायला लागतं. दुसरं एक गोष्ट असू शकते की आता हे आम्ही एक दुर्बीनची जाच करतो ज्याला बोलतो हिस्ट्रॉस्कोपी. हिस्ट्रॉस्कोपीमध्ये आम्ही एक 2 मिलीमीटरचा कॅमेरा म्हणजे ते पेनपेक्षा पण छोटं असतं विथमध्ये, तर ते आम्ही गर्भपिशवीत आत टाकतो. आम्ही गर्भपिशवीच्या आत सगळं बघतो की चांगलं आहे की नाही, पडदा आहे का, फायब्रॉइड आहे का, आणि ते असलं तर ते आपण लगेच काढू शकतो आणि ते मग आम्ही आम्ही हे करायला शकतो की प्रेग्नन्सी थांबते की नाही. आता त्यावेळी आम्ही हे पण काढतो आपलं टिश्यू आणि त्याला पण टेस्टिंगसाठी पाठवतो. आणि आता एक जीन थेरपीची ट्रीटमेंट, जीन टेस्टिंगची ट्रीटमेंट आहे ज्याच्यात आम्ही फक्त ब्लड कलेक्शन करून आम्हाला जीन्स कळतात ज्याच्यानी पुरुष आणि स्त्रीबद्दल आम्हाला कळतं की काय प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यामुळे ही प्रेग्नन्सी नाही थांबत आहे इवन IVF थ्रू, किंवा हे प्रेग्नन्सी का सारखी पडत राहते. आणि त्याप्रमाणे त्या जीन थेरपीनी पण आपल्याला कळतं की कोणते औषधं गरजाचे आहेत ज्याच्यानी हे प्रेग्नन्सी थांबू शकते. आणि रिकरंट अबॉर्शन्समध्ये पण आम्ही बघतो की हे रिकरंट अबॉर्शन्समध्ये काय मेडिकेशन देऊ शकतो ज्याच्यानी ही प्रेग्नन्सी कंटिन्यू राहू शकते 9 महिन्यासाठी. आता हे आपण रिकरंट IVF बद्दल बोललोय. रिकरंट अबॉर्शन्समध्ये पडदा हा एक कॉमन कॉज असतो आणि दुसरं असतं की जेनेटिक कॉज असतो ज्याच्याने आपल्याला हे जे एम्ब्रिओ आहेत ते पुढे नाही जात. आता जेव्हा आपण जेनेटिक एम्ब्रिओ बघतो
तर हे एम्ब्रिओ सपोज जेनेटिक्स नॉर्मल नसते, कारण आपल्याकडे हे 46 क्रोमोझोम्स असतात, जे 23 क्रोमोझोम हे हजबंडकडून येतात आणि 23 क्रोमोझोम वाईफकडून येतात. ह्याच्यामध्ये काय पण प्रॉब्लेम असला तर ते जे बच्चू तयार होतं किंवा भ्रूण तयार होतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतं आणि शरीर अलाव नाही करत ह्या भ्रूणला ग्रो करायला. हा सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज आहे प्रेग्नन्सीचा पडायचा. दुसरं कारण असू शकतं की गर्भाशयामध्ये जसं आपण बोलतो की पडदा किंवा फायब्रॉइड आहे, ते त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी कधी कधी नाही थांबत. आणि तिसरं इम्युनॉलॉजिकल. तर आता मी इम्युनॉलॉजिकल आणि हिस्ट्रोस्कोपी म्हणजे जे दुर्बीण आहे त्याच्याबद्दल तर बोललो आहे, पण हे जेनेटिक कॉज काय असू शकतं ते आपल्याला बघायचं पण महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपण जेनेटिक टेस्टिंगचं आपण बघतो त्याला आपण बोलतो प्री जेनेटिक टेस्टिंग. आता कोण पण कपल असेल ज्याची जेनेटिक टेस्ट आधी अबनॉर्मल आली आहे, तर त्याच्यामध्ये आपण जेनेटिक टेस्टिंग करू शकतो IVF द्वारा. म्हणजे आपण बच्चू तयार करून बच्चूचं टेस्टिंग करतो बघायला की बच्चूमध्ये काय जेनेटिक अबनॉर्मॅलिटी नाही आहे. हे जेनेटिक अबनॉर्मॅलिटी नसली तर ऑलमोस्ट जेव्हा आपण 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर्स केले तर ऑलमोस्ट 90% चान्स असतो की प्रेग्नन्सी थांबू शकते आणि ही पुढे पण जाते. आता वेगवेगळे ट्रीटमेंट्स अजून पण आलेत हे जेनेटिक टेस्टिंगच्या शिवाय, ज्याच्यामध्ये आम्ही PRP म्हणजे आम्ही महिलाचं स्त्री घेतो, त्याच्यामध्ये जे हे ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे जे इम्प्रूव्ह करू शकतो ते पण आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ते आम्ही गर्भपिशवीत सोडतो. तर त्याच्याने चिटक्याचे चान्सेस आणि प्रेग्नन्सी पण पुढे जायचे चान्सेस वाढतात आणि ह्याच्यामुळे हे प्रेग्नन्सी जे रिकरंटली पडतात त्याच्यामुळे ते आपण अवॉइड करू शकतो. नक्कीच. तर डॉक्टर रोहन पालशेतकर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्त्री व पुरुष वंध्यत्व आणि त्यावरील उपचार या विषयावर डॉक्टर रोहन पालशेतकर यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, एंडोमेट्रोसिस म्हणजे काय असतं? आता एंडोमेट्रिओसिस आपण बघायला गेलो तर एंडोमेट्रिओसिस म्हणजे जेव्हा आता पाळी येते तर ती पाळी आपलं पिशवीतून बाहेर यायला पाहिजे, पण कधी कधी काय होते ती पाळी पिशवीच्या बाहेर नाही येत, पण ते नळ्या थ्रू पोटातच जाते आणि त्याच्यामुळे रक्ताचे गाठ तयार होतात अंडाशय आणि पिशवीमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथे रक्ताचे गाठ असल्यामुळे ते सगळे एकत्र चिटकून जातात पोटात आणि त्याच्यामुळे अंड जे आहे ते कधी कधी आपल्याला पिशवीपर्यंत पोचत नाही आणि धातू पण त्याला पोचू नाही शकत. दुसरं असतं की त्याचे एंडोमेट्रिओसिस म्हणजे हे रक्ताच्या गाठांमुळे हे अंड्याची ताकद पण लवकर कमी होते, कारण त्याला डॅमेज होतं, कारण शरीराला वाटतं की तिथे काहीतरी इन्फेक्शन आहे आणि ते तिथे रिपेअर करायला जातं, ज्याच्यामुळे अंड्याची ताकद कमी होते. तिसरं प्रॉब्लेम काय होतं की जेव्हा बच्चू तिथे चिटक्याला जातो तर ते जे गर्भपिशवीवर पण इफेक्ट ठेवतं, कारण तिथे सुजनसारखं होतं आणि त्याच्यामुळे ते अंडाशय जे बच्चू चिटकायला पाहिजे ते पण चिटकत नाही आणि हे कारणामुळे हे एंडोमेट्रिओसिस प्रॉब्लेम क्रिएट करतं. आता ह्याचं ट्रीटमेंट आपण बघायला गेलो तर ते एकदम एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आहे. म्हणजे ह्याला औषधं पण लागतात आणि कधी कधी ह्याला ऑपरेशन पण लागतात. युजली जेव्हा आम्ही एंडोमेट्रिओसिसचे केसेस बघतो ते वयाप्रमाणे आम्ही डिसाईड करतो आणि किती मोठं एंडोमेट्रिओसिस आहे. आता एकदमच कमी एंडोमेट्रिओसिस असलं आणि मग ते वय पण कमी असलं तर मग आपण जस्ट सिम्पल ट्रीटमेंट्स करू शकतो, ज्याच्याने आम्ही औषधं देतो, ज्याच्याने अंड्याची ताकद वाढवू शकतो. आणि कारण प्रेग्नन्सी जे आहे ते बेस्ट ट्रीटमेंट आहे एंडोमेट्रिओसिससाठी. तर सपोज एंडोमेट्रिओसिस जेव्हा जास्ती वय असलं आणि डिझीज पण खूप जास्ती असली तर युजली आम्ही काय करतो की आम्ही ॲडवाईस करतो की ह्या पेशंट्सला आपण IVF करायला पाहिजे आणि आम्ही पहिले हे एम्ब्रिओज जे अंडशय आणि धातू आम्ही घेतो, बच्चू तयार करतो आणि आम्ही ते फ्रीज करून ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो ताकी आम्ही ते सगळं क्लिअर करू शकतो आणि जे इफेक्ट एंडोमेट्रिओसिसचं जे पिशवीवर असतं ते आम्ही डिसिपेट करतो आणि त्याच्यानंतर आम्ही इंजेक्शन्स देऊन ते एंडोमेट्रिओसिस अजून कमी करतो ताकी मग पिशवीला ताकद भेटेल ती एम्ब्रिओ पकडायला. एक वेळा हे झालं की मग आपण ते जे भ्रूण आपण फ्रीज केले आहेत ते आपण गर्भपिशवीत सोडतो आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. आता एंडोमेट्रिओसिस एकदम एक कॉम्प्लेक्स डिसीज असल्यामुळे ह्याचा अप्रोच करायला एकदम महत्त्वाचं आहे. तर कधी पण डायग्नोसिस झालं तुमचं एंडोमेट्रिओसिसचं तर महत्त्वाचं आहे की
ऑपरेशन सपोज करायला सांगितलंय तर ते करायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम आपल्याला एम्ब्रिओ प्रेझर्वेशन म्हणजे आपल्याला भ्रूणचं पण विचार करायला पाहिजे. ते आधी फ्रीज करून मग ऑपरेशनचा विचार असं करायला पाहिजे ज्या केसेसमध्ये पॉसिबल आहे. नक्कीच. डॉक्टर, असे बरेच जण आहेत ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही किंवा काय, तर अशा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्याल? तर थोडक्यात आता मला बोलायचं असलं तर प्रेग्नन्सी तुम्ही ट्राय करत असला तर डेफिनेटली तुमचं स्मोकिंग ड्रिंकिंग काय असलं तर ते प्लीज ॲटलिस्ट कमीत कमी 3 महिन्या पहिलं थांबून टाका. ऑब्व्हियसली फोलिक ॲसिड जी आहे ती चालू करा, कारण त्याच्याने तुमचे प्रेग्नन्सी आणि बाळाला तंदुरुस्ती मिळेल. तुम्ही ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स, डाएट, एक्सरसाइज हे सगळं चालू करा, म्हणजे त्याच्याने तुमचे प्रेग्नन्सीचे चान्सेस पण वाढतील. आणि सपोज तुम्ही कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षामध्ये तुम्ही प्रेग्नन्सी नाही पाहू शकला कंटिन्युअसली ट्राय केल्यानंतर पण, तर डेफिनेटली तुमच्या गायनोकॉलॉजिस्टकडे प्लीज जा. तर त्याच्यामुळे त्याच्याने तुम्हाला चान्सेस इम्प्रूव्ह होतील, कारण ते कारण बघू शकतील आणि बरोबर. तुम्हाला राईट सल्ला देऊ शकतील. बरोबर. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खरंच खूप अतिशय महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आजच्या कार्यक्रमात आपण स्त्री व पुरुष वंध्यत्व आणि त्यावरील उपचार या विषयावर डॉक्टर रोहन पालशेतकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. वंध्यत्व नेमकं काय असतं, त्याची कारणं काय आहे, या सर्व गोष्टींवर त्यांनी आज मार्गदर्शन केलं. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत, तुम्ही त्याद्वारे त्यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे